विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचं आपण डिफरन्शिएशन हे चॅप्टर आपण पाहणार आहोत. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जगभरात कोरोना व्हायरस म्हणजे कोविड-19 नावाच्या विषाणूने थैमान घातलेला आहे. त्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे. आपल्या भारतात पण लॉकडाऊन असल्यामुळे आपला भारत देश पूर्ण अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहे. त्यामुळे स्कूल, कॉलेजेस, क्लासेस सगळं काही बंद आहे. 2020-21 हे वर्ष तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचा इयत्ता 12वीचा अभ्यास पण झाला पाहिजे. त्यानुसार तुम्हाला बोर्ड एक्झाम देता येईल. परंतु लॉकडाऊनमुळे आपण टीचिंग करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या परीने व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मॅथ्सचा जर आपण विचार केला तर मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल नाही आहेत. म्हणून मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर मॅथ्स फर्स्ट आणि सेकंड असे दोन्ही PDF फाईल्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर त्या सर्वांनी डाउनलोड करून घ्या आणि मी जे काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देईल ते तुम्ही त्याच्यातून सॉल्व्ह करू शकता. 12वीचा जो नवीन सिलेबस आहे 2020-21चा, त्याच्यात पार्ट सेकंडचं पहिलं चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशनचं जे बेसिक आहे ते आपण 11th स्टँडर्डला पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हमध्ये त्या बेसिकचा यूज करूनच तुम्हाला पुढील काही कन्सेप्ट आहेत ते शिकायचे आहेत. त्याच्यात पहिला आहे कंपोजिट फंक्शन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, जिओमेट्रिकल मिनिंग, त्याच्यानंतर इन्व्हर्स फंक्शन, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, एवढे नवीन टॉपिक्स आपल्याला 12th स्टँडर्डला बघायचे आहेत. सर्वात आधी 11वीचं जे बेसिक झालंय ते थोडं रिवाईज करतो मी. तर त्याच्यात पहिलं आहे डेफिनेशन. डेरिव्हेटिव्हची जी डेफिनेशन आहे ती, तर डेफिनेशनमध्ये the derivative of f of x with respect to x at x is equal to a is given by f dash a equal to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. हा h काय असतो, व्हेरी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर बट ग्रेटर दॅन 0 अँड नियर अबाउट 0. म्हणजे कुठलंही फंक्शन असेल, मग फंक्शन म्हणजे कुठलं तर ते लॉगॅरिथमिक असेल, ट्रिग्नोमेट्रिक असेल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक असेल, इम्प्लिसिट असेल, पॅरामेट्रिक असेल, इन्व्हर्स असेल, पॉलिनॉमियल असेल, रॅशनल असेल, ऑड असेल, इव्हन असेल, कुठलंही असेल. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट पॉईंट एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे हा पॉईंट काही असो, मग एक्स इक्वल टू 1 असेल, -1 असेल, -2, 3, 4 काही आहे. तर या पॉईंटला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला या रूलने फाइंड करता येतो आणि या रूललाच म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल रूल. त्याच्यानंतर इफ फंक्शन इज गिवन ॲज y इज इक्वल टू एफ. फंक्शन जर तुम्हाला y इक्वल टू एफ एक्स असं दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण असं लिहू शकतो, y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आणि एफ एक्सचा एफ डॅश एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आता तुम्ही डॅशने डिनोट करा किंवा dy/dx ने डिनोट करा. शक्यतोवर आपण हेच नोटेशन वापरतो, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. त्याच्यानंतर आपण लेबनिझ नोटेशन पण पाहिलं आहे 11वीत. लेबनिझ नोटेशनमध्ये काय असतं, x आणि y मध्ये एक स्मॉल इन्क्रीमेंट घेतो आपण. म्हणजे जसं इथं दिलेलं आहे बघा, फॉर अ डिफरन्शिएबल फंक्शन y इज इक्वल टू एफ एक्स इफ डेल एक्स इज स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन y इज डेल वाय. म्हणजे y आणि x मध्ये आपण डेल एक्स आणि डेल वाय, आता डेल एक्स डेल वाय हे स्मॉल पॉझिटिव्ह नंबर असतात नियर अबाउट 0 बट ग्रेटर दॅन 0. हे नंबर ऍड केल्यानंतर याच्यात जर तुम्ही ऍड केलं तर y प्लस डेल वाय आणि x मध्ये x प्लस डेल एक्स असे दोन इक्वेशन, दुसरे इक्वेशन आपल्याला मिळेल. त्यामधून हे इक्वेशन मायनस केल्यानंतर RHS ला आपल्याला dy/dx म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल रूल मिळतो. त्याआधी त्याला आपल्याला लिमिट लावायचं आहे, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0. म्हणून RHS ला तुम्हाला काय मिळेल, फर्स्ट प्रिन्सिपल रूल म्हणजे एफ डॅश एक्स म्हणजेच dy/dx. हा dy/dx आणि LHS ला डेल y/डेल एक्स ॲज लिमिट डेल एक्स टेन्स टू 0. म्हणजे जर y हे डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर आपण लेबनिझ नोटेशन नुसार असं डिनोट करू शकतो. काय तर dy/dx इक्वल टू डेल y/डेल एक्स ॲज लिमिट डेल एक्स टेन्स टू 0. आता आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ सब स्टँडर्ड फंक्शन्स.
डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स, म्हणजे जे स्टँडर्ड फंक्शन आहेत त्यांचं डेरिव्हेटिव्ह, आणि हेच तुमचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले असतील. आता फंक्शन आणि इकडे त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता जर कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट म्हणजे एनी कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा ऑलवेज येतो 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा y इज इक्वल टू 10 असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे 0. म्हणजे dy/dx इज इक्वल टू 0. मग 10च्या जागेवर तुम्ही 2 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, काही घ्या, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 0. त्याच्यानंतर x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज ऑलवेज 1. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n इंटू x रेस टू n मायनस 1. 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1 बाय x स्क्वेअर. रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. आता हे जे आहेत x रेस टू n, 1/x, रूट x यांचं डेरिव्हेटिव्ह x रेस टू n या फॉर्म्युलेचा यूज करून आपण तयार करतो. म्हणजे काय तर रूट x म्हटलं म्हणजे काय झालं, रूट x म्हणजे आपण याला असं लिहू शकतो, सपोज y इज इक्वल टू रूट x. रूट x म्हणजे काय झाला x रेस टू 1/2. मग n इंटू x रेस टू n मायनस 1 म्हणजेच काय झाला हा 1/2 इंटू x रेस टू 1/2 मायनस 1 म्हणजे काय झाला -1/2. म्हणजेच पुढे काय झाला तो 1/2 इंटू 1/x रेस टू 1/2. आता x रेस टू 1/2 म्हणजेच रूट, म्हणजेच फायनली काय झाला तो 1/2 रूट x. 1/2 रूट x म्हणजे रूट x चा डेरिव्हेटिव्ह आपण याच फॉर्म्युलेचा यूज करून तयार करू शकतो. त्याच्यानंतर e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह येतो e रेस टू x. a रेस टू x म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन, आणि त्याच्यानंतर हा a रेस टू x. a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह येतो a रेस टू x इंटू लॉग a. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता ट्रिग्नोमेट्रिक मध्ये साइन x चा डेरिव्हेटिव्ह कॉस x. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x. सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक x चा सेक x इंटू टॅन x. त्याच्यानंतर कॉस x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x. कॉट x मायनस कोसेक स्क्वेअर x. आणि कोसेकचा मायनस कोसेक x इंटू कॉट x. आता यात तुमच्या लक्षात येईल बघा, साइनचा कॉस, टॅनचा सेक स्क्वेअर, सेकचा सेक इंटू टॅन. तसंच इकडे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि कोसेकचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे हे तिघ डेरिव्हेटिव्ह कसे आलेले आहेत निगेटिव्ह. म्हणजे जेवढे सी आहेत म्हणजे कॉस, कॉट आणि कोसेक, जेवढे सी आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो तर निगेटिव्ह मध्ये, आणि बाकीचे सगळे कसे आहेत तर पॉझिटिव्ह. आला लक्षात. हे झाले डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड. जे आपण फॉर्म्युले पाहिले त्यांचा यूज कसा करायचा मी थोडक्यात सांगतो. आता हा y इज इक्वल टू x रेस टू 4 म्हणजे काय झाला, हा y इज इक्वल टू x रेस टू n. मग आपल्याजवळ फॉर्म्युला आहे x रेस टू n असेल तर आपण काय वापरतो n इंटू x रेस टू n मायनस 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल बघा, dy/dx इज इक्वल टू n इंटू x रेस टू n मायनस 1 म्हणजेच काय तर 4 इंटू x रेस टू 3. पुढे y इज इक्वल टू -3 x रेस टू 5. तसंच dy/dx इज इक्वल टू -3 ॲज इट इज घ्यायचा. आपल्याजवळ फॉर्म्युला कशाचा x रेस टू n चा. मग n इंटू x रेस टू n मायनस 1 म्हणजे 4. पुढे काय झालं 5 इंटू 3 15 म्हणजे -15 x रेस टू 4 म्हणजेच काय 5 इंटू 3. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेताना जर पुढे कॉन्स्टंट असेल तर तो मल्टिप्लाय करायचा आणि याची पॉवर एकाने कमी करायची. म्हणजे हे सेम असंच आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. dy/dx इज इक्वल टू 10x स्क्वेअर म्हणजेच काय झाला 10 इंटू 2 20 म्हणजे 20 x रेस टू 2 मायनस 1 म्हणजेच काय झाला हा 20x. इकडे 1/x रेस टू 6. आता स्टँडर्ड फॉर्म्युला कसा आहे आपल्याजवळ x रेस टू n. स्टँडर्ड फॉर्म्युला कसा आहे x रेस टू n. इथं काय आहे 1/x रेस टू 6. मग याला काय करायचं x रेस टू n फॉर्म मध्ये म्हणजे 1 पॉवर वरती जाईल x रेस टू मायनस 6. आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल dy/dx इज इक्वल टू -6 इंटू x रेस टू -6 मायनस 1 म्हणजे n इंटू x रेस टू n मायनस 1 झालं.
म्हणजे -6 इंटू एक्स रेस टू -7 असं लिहिलं तरी चालेल आणि पुढे तुम्ही -6 अपॉन एक्स रेस टू -7 खाली येताना तो काय झाला प्लस असंही आपण लिहू शकतो. हे पण तसंच आहे, एक्स रेस टू -3 पॉवर वरती जाताना एक्स रेस टू काय झाला 3 आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल dy/dx इज इक्वल टू 3x². आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय पाहिला आहे आपण, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2√x. तसंच थर्ड रूट जर आपल्याला घ्यायचं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह थर्ड रूट जर आपल्याला घ्यायचं असेल तर याला काय करावं लागेल आधी एक्स रेस टू 1/3 थर्ड रूट म्हणजे एक्स रेस टू 1/3 आणि मग परत कुठला फॉर्म्युला वापरणार आपण एक्स रेस टू n म्हणजे dy/dx इज इक्वल टू काय n इंटू एक्स रेस टू n-1 म्हणजेच काय झाला तो 1/3 इंटू एक्स रेस टू 1-3 म्हणजे -2/3. आलं लक्षात. एक्स रेस टू आता हे फोर्थ रूट याला आपण असं लिहू शकतो एक्स रेस टू 1/4 आणि याचा डेरिव्हेटिव्ह मग काय dy/dx इज इक्वल टू n इंटू एक्स रेस टू n-1 म्हणजेच फायनली काय झाला तो 1/4 इंटू एक्स रेस टू 1-4 म्हणजे -3/4. याप्रमाणे आपण काही सिंपल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो जे स्टँडर्ड फंक्शन असतील. त्याच्यानंतर रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. आता रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मध्ये u आणि v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x सच दॅट y इज इक्वल टू u प्लस v. म्हणजे जर दोन फंक्शनची ऍडिशन असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dy/dx इज इक्वल टू u चा आधी du/dx प्लस v चा dv/dx. म्हणजे दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊन ऍडिशन करायची. सबट्रॅक्शन असेल तर सेम म्हणजेच डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू du/dx आणि मायनस असेल तर मायनस dv/dx. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर आपण सेम रूल यूज करतो. जर दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेताना इथं थोडा आपल्याला बदल करावा लागेल. याचा रूल असा आहे, फर्स्ट फंक्शन म्हणजे आता u आणि v दोन फंक्शनचं प्रॉडक्ट असेल तर आधी फर्स्ट फंक्शन म्हणजे u आणि नंतर सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह dv/dx प्लस v इंटू du/dx. म्हणजे याप्रमाणे तुम्ही आधी v आणि नंतर du/dx घेतला तरी चालेल, म्हणजे ही टर्म आधी घेतली तरी चालेल कारण ऍडिशन आहे आणि ऍडिशन इज कॉम्युटेटिव्ह म्हणून आपण ते लिहू शकतो. जर दोन फंक्शनचा कोशंट असेल म्हणजे रेशो असेल u/v. बघा जर दोन फंक्शनचा रेशो असेल म्हणजे u/v u इज इक्वल टू u/v तर काय करायचं dy/dx इज इक्वल टू आधी v म्हणजे डिनॉमिनेटरला जे फंक्शन असेल ते v इंटू du/dx मायनस u इंटू dv/dx अपॉन v². आलं लक्षात. हे झालं तुमचं रूल्स ऑफ डिफरन्शिएशन म्हणजे प्लस मायनस इंटू म्हणजे प्रॉडक्ट आणि रेशो. आलं लक्षात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आणि रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आधी रूल्स ऑफ डिफरन्शिएशनचे काही सिंपल एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडून दाखवेल आणि मग नंतर आपण कंपोजिट फंक्शनकडे जाऊया. सॉल्व्ह करून दाखवणार आहे. y इज इक्वल टू साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स. म्हणजे इथं काय आता साइन एक्स आणि ई रेस टू एक्स हे दोन फंक्शन आहेत आणि त्या दोघांची काय आहे तर ऍडिशन. मग बघा इथं आपण काय करणार, पहिला रूल यूज करणार म्हणजे ऍडिशनचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पूर्ण हे फंक्शन साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स. म्हणजे आता याला काय करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, साइनचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस म्हणजे कॉस एक्स प्लस ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर ई रेस टू एक्स. नंतर दुसरं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू लॉग एक्स मायनस टॅन एक्स प्लस 5 रेस टू एक्स. यालाही तसंच करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स.
मग याचा डेरिव्हेटिव्ह आता मी काय करतो, डायरेक्ट रूल यूज करतो. dy बाय dx इज इक्वल टू सबट्रॅक्शन आणि इकडे काय आहे ऍडिशन, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स सेपरेट करायचं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वेगळा घ्यायचा, नंतर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x, tan x चा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि नंतर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 raised to x. मग आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x मायनस tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 raised to x. आता 5 raised to x म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये a raised to x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x इज इक्वल टू काय येतो तर a raised to x इंटू log a, म्हणजे हा काय झाला 5 raised to x इंटू log 5. आलं लक्षात. पुढचा रूल आहे y इक्वल टू साइन एक्स इंटू 5x क्यूब, म्हणजे काय एक साइन एक्स फंक्शन आहे आणि दुसरं 5x क्यूब, म्हणजे दोन फंक्शन आणि दोन फंक्शनचा काय घ्यायचं आपल्याला प्रॉडक्ट. मग याच्यासाठी आपल्याजवळ रूल आहे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. कुठला रूल आहे आपल्याजवळ रूल्स ऑफ डिफरन्शिएशनचा u इंटू व्ही, म्हणजे y इज इक्वल टू u इंटू व्ही, dy बाय dx इक्वल टू u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx, म्हणजे फर्स्ट फंक्शन सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. मग बघा आता y इज इक्वल टू साइन एक्स मायनस 5x क्यूब. मग याला डिफरन्शिएट करताना dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पूर्ण फंक्शन साइन एक्स इंटू 5x क्यूब. आता हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट आपण बाहेर लिहून घेऊ, म्हणजे 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इंटू एक्स क्यूब, हे दोन फंक्शन u इंटू व्ही. मग बघा आता इज इक्वल टू 5 ॲज इट इज साइन एक्स, पहिलं फंक्शन काय घेणार साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आता आपल्याला एक्स क्यूबचा, प्लस झालं फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब. आता एक्स क्यूब आपण ॲज इट इज घेतला आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार तर साइन एक्सचा, म्हणजे जे पहिलं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ह्या साइन एक्स झालं इक्वल टू बघा आता 5 ॲज इट इज साइन एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. आता एक्स क्यूब म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरणार एक्स क्यूब साठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे कुठला फॉर्म्युला एक्स क्यूब म्हणजे काय एक्स रेस टू एन. आता एक्स रेस टू एन असेल तर याचा आपल्याकडे फॉर्म्युला काय एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग एक्स क्यूब म्हणजेच काय झाला 3 म्हणजे एन एक्स रेस टू 3 मायनस 1 म्हणजे किती 2 झालं प्लस एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर कॉस एक्स झालं. 5 मध्ये मल्टिप्लाय करू शकतात किंवा असंही राव दिलं तरी काय हरकत नाही. y इक्वल टू tan x इंटू ई रेस टू एक्स. आता याचाही डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो u इंटू व्हीचा रूल यूज करून. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग dy बाय dx इज इक्वल टू आता हे एक फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन. मग आपण सपोज याला u म्हणायचं आणि याला v म्हणायचं. मग बघा u म्हणजे tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x म्हणजे हे सेकंड फंक्शन इक्वल टू tan x. आता ॲज इट इज ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतो तर सेक स्क्वेअर एक्स. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ई रेस टू एक्स कॉमन काढून याला असं लिहू शकतात ई रेस टू एक्स इंटू tan x प्लस सेक स्क्वेअर एक्स. आता y इक्वल टू कॉट एक्स अपॉन ई रेस टू एक्स म्हणजे क्वेश्चन साठी पण आपल्याकडे काय रूल आहे जर सपोज फंक्शन y इज इक्वल टू u अपॉन व्ही असेल तर dy बाय dx कसा घेतो आपण dy बाय dx इज इक्वल टू v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय
dx अपॉन व्ही स्क्वेअर. मग आता याच्यात याला u म्हणायचं आणि याला v म्हणायचं, म्हणजे हा u आणि हा v, आणि हा रूल यूज करायचा. म्हणजे इथं v u आणि त्यांचा काय आहे तर डेरिव्हेटिव्ह. बघा आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, आता u v म्हणजे काय तर e रेस टू x, म्हणजेच काय येईल मग e रेस टू x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट x मायनस u म्हणजे कॉट x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x झालं, डिवाइड बाय व्ही स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरला काय आहे e रेस टू x आणि त्याचा स्क्वेअर इक्वल टू, आता हे लिहायचं e रेस टू x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट x, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक स्क्वेअर x, बरोबर. नंतर मायनस कॉट x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x डिवाइड बाय e रेस टू x ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे तुम्ही e रेस टू x आणि मायनस साइन कॉमन काढू शकतात. e रेस टू x इथं काय शिल्लक राहील कोसेक स्क्वेअर x प्लस कॉट x ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय e रेस टू x ब्रॅकेट स्क्वेअर. नवीन पुढचं एक एक्झाम्पल अजून, एक्स क्यूब अपॉन लॉग x म्हणजे u अपॉन v. सपोज तुम्ही याला u म्हणा आणि याला v म्हणा, डिफरन्शिएट केलं तर काय होईल बघा, dy बाय dx इज इक्वल टू v म्हणजे लॉग x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह मायनस u ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे काय तर इथं लॉग x डिवाइड बाय डिवाइडला काय तर v स्क्वेअर म्हणजे लॉग x चा स्क्वेअर इक्वल टू लॉग x ॲज इट इज घ्यायचा. नंतर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 किती 2 म्हणजे 3x स्क्वेअर मायनस एक्स क्यूब आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x 1 बाय x. हे स्टँडर्ड फॉर्म्युले. आपण आता काय पाहतोय फक्त स्टँडर्ड फॉर्म्युले कसे यूज करायचे त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आणि रूल्स ऑफ डिफरन्शिएशन कसं यूज करायचं तर ते एक्झाम्पल आपण पाहतोय. पुढे सॉल्व्ह केलं तर हा काय झाला 3x स्क्वेअर इंटू लॉग x मायनस इथला एक x आपण कॅन्सल जर केला तर इथं काय शिल्लक राहते फक्त x स्क्वेअर आणि डिवाइडला लॉग x चा स्क्वेअर. म्हणजे याप्रमाणे आपण स्टँडर्ड फंक्शन्स जे आहेत ते स्टँडर्ड फंक्शन्स आणि रूल्स ऑफ डिफरन्शिएशनचा यूज करून अशा प्रकारे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू शकतो. तर असेच काही एक्झाम्पल तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता.